अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय भवानी. जय शिवाजी. मागच्या वेळी आपण पुरंदरच्या तहावर येऊन थांबलो होतो. एक असा क्षण जिथे स्वराज्याला काही पावलं मागे यावं लागलं. हो, एक गरजेचं पण तितकंच कठीण पाऊल होतं ते. पण आजची गोष्ट आहे फिनिक्स पक्षासारखी, म्हणजे राखेतून पुन्हा भरारी घेण्याची. आज आपण बोलणार आहोत इतिहासातील सर्वात धाडसी सुटकेबद्दल, त्यानंतरच्या जबरदस्त पुनरागमनाबद्दल आणि त्या भव्य राज्याभिषेकाबद्दल. हो, ज्याने स्वराज्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. चला तर सुरुवात करूया. पुरंदरच्या तहानंतर महाराजांना आग्र्याला जावं लागलं. पण का? काय होतं यामागे? यामागे खरं तर मिर्झा राजे जयसिंगांची एक मोठी राजकीय चाल होती. त्यांनी महाराजांना असं चित्र दाखवलं की आग्र्याला गेल्यास औरंगजेब त्यांना दक्षिणेची सुभेदारी देईल, म्हणजे स्वराज्याला एक प्रकारे अधिकृत मान्यता मिळेल असं काहीतरी. अगदी. वरकरनी ही एक खूप चांगली संधी वाटत होती. पण जयसिंगांचा खरा हेतू वेगळाच होता. त्यांना महाराजांना दख्खनच्या राजकारणातून दूर न्यायचं होतं. मुघल साम्राज्याच्या ताकदीखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न. बरोबर. महाराजांनाही हे राजकारण कळत होतं. पण तह टिकवण्यासाठी आणि पुढच्या रणनीतीसाठी वेळ मिळवणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी हा धोका पत्करला. म्हणजे ही एक प्रकारची कॅल्क्युलेटेड रिस्क होती. हो. पण आग्र्याला पोहोचल्यावर चित्र पूर्णपणे पालटलं. तिथेच तर औरंगजेबानं आपला खरा रंग दाखवला. 1666 साली महाराज 9 वर्षांचे युवराज संभाजीराजे आणि काही निवडक सरदारांसोबत आग्र्याला पोचले. तो औरंगजेबाचा वाढदिवसाचा दिवस होता, नाही का? हो, 50व्या वाढदिवसाचा. भरले या दरबारात औरंगजेबानं मुद्दाम महाराजांना कमी महत्वाच्या म्हणजे 5000 मनसबदारांच्या रांगेत उभं केलं. हा तर एका सार्वभौम राजाचा अपमान होता. आणि महाराजांनी तो सहन केला नाही. त्यांनी तिथेच औरंगजेबाला खडे बोल सुनावले आणि ते दरबारातून निघून गेले. औरंगजेबासाठी हा एक मोठा धक्का होता. आणि मग त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. अगदी. वरकरणी मान ठेवण्याचं नाटक केलं, पण प्रत्यक्षात रामसिंगाच्या छावणीत कडक पहारा बसवला. महाराज आणि बालशंभूराजे दोघेही आग्र्यात अडकले. आणि मग घडली ती अविश्वसनीय सुटका. 17 ऑगस्ट 1666. आपण नेहमी ऐकतो की महाराज मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटले. पण मला नेहमी प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या साम्राज्याच्या राजधानीतून, शेकडो पहारेकऱ्यांच्या तावडीतून 2 माणसं निसटतात. हे खरंच इतकं सोपं होतं का? नाही, अजिबात नाही. ही घटना वाटते तितकी सोपी नव्हती. ही केवळ एक धाडसी योजना नव्हती, तर एक प्रकारे मानसशास्त्राचा आणि उत्तम नियोजनाचा उत्कृष्ट नमुना होता. मानसशास्त्र? ते कसं? महाराजांनी आजारी पडल्याचं नाटक केलं. मग प्रकृती सुधारण्यासाठी त्यांनी साधू, संत आणि फकीरांना मिठाई आणि फळांचे मोठे पेटारे दान म्हणून पाठवायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे ही एक रोजची घटना करून टाकली. बरोबर. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा अक्षरशः तपासायचे. पण रोज तेच घडू लागल्यावर त्यांचं लक्ष कमी झालं. कोणत्याही गोष्टीची सवय झाली की आपण गाफील राहतो, नाही का? महाराजांनी याच मानवी स्वभावाचा फायदा घेतला. त्यांनी पहारेकऱ्यांसाठी हे पेटारे नॉर्मल करून टाकले. अगदी. काही आठवड्यानंतर जेव्हा पहारेकरी पूर्णपणे सवयीचे झाले, तेव्हा एका संध्याकाळी महाराज एका पेटाऱ्यात आणि संभाजीराजे दुसऱ्या पेटाऱ्यात बसले. आणि पहारेकऱ्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांचे विश्वासू हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे महाराजांचे कपडे घालून पलंगावर झोपले. त्यामुळे पहारेकरांना वाटलं की महाराज आतच आहेत आणि मिठाईचे पेटारे म्हणून ते दोन्ही पेटारे छावणीबाहेर गेले. अविश्वसनीय. इतकी अचूक योजना होती की महाराज निसटल्याचं दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कुणाच्या लक्षातही आलं नाही. या संपूर्ण घटनेचे बालशंभूराजे साक्षीदार होते. इतक्या लहान वयात एवढा मोठा धोका अनुभवणं, याचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल? खूप खोलवर. त्यांनी मुघलांची कपटनीती, त्यांचा विश्वासघात आणि औरंगजेबाचं क्रौर्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि त्याच वेळी आपल्या वडिलांचा धैर्य सुद्धा. हो, आणि संकटातून मार्ग काढण्याची बुद्धिमत्ताही अनुभवली. मुघलांवर कधीही विश्वास ठेवायचा नाही, हा धडा त्यांना याच प्रसंगातून मिळाला. पुढे जाऊन त्यांनी जो 9 वर्ष एका हाती औरंगजेबाशी लढा दिला ना, त्याचा पाया याच अनुभवांमध्ये रचला गेला होता. आग्र्यातून सुटणं ही एक गोष्ट झाली, पण परत आल्यावर आव्हानं तर अजून मोठी होती. 23 किल्ले गेलेले, खजिना रिकामा. इथून परत स्वराज्य उभं करणं हे आग्र्यातून निसटण्यापेक्षाही मोठं आव्हान होतं. तुम्ही बरोबर शब्द वापरला, फिनिक्स. आग्र्याहून परतल्यावर महाराजांनी लगेचच युद्धाची घोषणा नाही केली. त्यांनी पुढची 3-4 वर्ष शांततेचं धोरण अवलंबलं. पण ही वरवरची शांतता होती. हो,
पडद्यामागे एक प्रचंड मोठी तयारी सुरू होती. पहिलं म्हणजे प्रशासकीय व्यवस्था सुधारली, करप्रणाली सुधारली, जेणेकरून खजिन्यात पैसा जमा होईल. दुसरं, गुप्तहेर खातं अधिक मजबूत केलं. म्हणजे माहिती गोळा करण्यावर भर दिलं. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं, सैन्य पुन्हा उभं केलं. नवीन भरती, सैनिकांना प्रशिक्षण, लोकांचं खचलेलं मनोधैर्य परत मिळवणं. आतून एका मोठ्या वादळाची तयारी सुरू होती. आणि याच काळात त्यांनी आरमारावरही विशेष लक्ष केंद्रित केलं. हो, आणि ही त्यांची सर्वात मोठी दूरदृष्टी होती. महाराजांनी ओळखलं होतं की खरं संकट जमिनीवरून नाही तर समुद्रातून येणार आहे. पोर्तुगीज, इंग्रज, डच हे सगळे समुद्रावर सत्ता गाजवत होते. बरोबर. अशा वेळी स्वतःचं शक्तिशाली आरमार उभं करणं हे भारताच्या सार्वभौमत्वासाठी उचललेलं एक अत्यंत दूरदृष्टीचं पाऊल होतं. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे किल्ले उभारून त्यांनी समुद्रालाही सांगितलं की इथे आता स्वराज्याचा भगवा फडकणार आहे. म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात. हो, हेच त्याचं मूळ कारण आहे. आणि मग 1670 साली ते वादळ आलं. एकापाठोपाठ एक किल्ले जिंकण्याची मोहीम सुरू झाली. यातलीच एक मोहीम म्हणजे सिंहगडाची लढाई. गड आला पण सिंह गेला, हे वाक्य आपल्या सगळ्यांच्या मनात कोरलेलं आहे. पण कोंढाणा जिंकणं इतकं महत्वाचं का होतं? कोंढाणा हा पुण्याजवळचा किल्ला, म्हणजे स्वराज्याच्या राजधानीवर डोळा ठेवून बसलेल्या एका शत्रूसारखा होता. आणि राजमाता जिजाऊंची इच्छा होती की तो किल्ला स्वराज्यात असावा. पण तो जिंकणं जवळजवळ अशक्य होतं, नाही का? हो, तिथे उदयभान राठोड नावाचा एक अत्यंत शूर किल्लेदार होता आणि किल्ल्याला तिहेरी बंदोबस्त होता. मग तानाजी मालुसरेंनी ही अशक्य वाटणारी योजना कशी शक्य केली? यात फक्त शौर्य होतं की काही विशेष लष्करी डावपेचही होते? यात शौर्या इतके जबरदस्त लष्करी डावपेच होते. तानाजींनी सर्वात अनपेक्षित आणि धोकादायक मार्ग निवडला, पश्चिमेकडचा कल्याणकडा, जो जवळजवळ सरळसोट उभा होता. हो, 90 अंशाचा कडा. मुघलांना स्वप्नातही वाटलं नसेल की या कड्यावरून कोणी रात्रीच्या अंधारात हल्ला करू शकतं. यालाच लष्करी भाषेत एलिमेंट ऑफ सरप्राईज म्हणतात. शत्रूला पूर्णपणे गाफील ठेवून हल्ला केला. या लढाईत तानाजींना वीरमरण आलं. एका किल्ल्यासाठी आपल्या सर्वात जवळचा मित्र गमावणं हा निर्णय एका राजासाठी किती कठीण असेल? हीच तर राजाची खरी कसोटी असते. महाराजांसाठी तानाजी फक्त एक सुभेदार नव्हते, ते त्यांचे बालपणीचे सखे होते. त्यांना गमावण्याचं दुःख डोंगरा एवढं होतं. गड आला पण सिंह गेला, या एका वाक्यात ते दुःख सामावलेलं आहे. पण स्वराज्यासाठी तो निर्णय गरजेचा होता. हो, वैयक्तिक भावनांपेक्षा स्वराज्याचं हित मोठं मानणं हेच महाराजांच्या नेतृत्वाचं सार आहे. या घटनेने दाखवून दिलं की स्वराज्य हे केवळ पराक्रमाने नाही तर सर्वोच्च बलिदानाने उभं राहिलं आहे. किल्ले परत मिळत होते, आरमार तयार होतं, प्रशासन रुळावर येत होतं. मग राज्याभिषेकाची गरज का भासली? कारण तोपर्यंत शिवाजी महाराज हे आदिलशाही आणि मुघलांच्या नजरेत केवळ एक बंडखोर जहागीरदार होते. त्यांनी जिंकलेल्या मुलुखाला कायदेशीर मान्यता नव्हती. त्यांच्या आज्ञांना, त्यांच्या चलनांना अधिकृत दर्जा नव्हता. बरोबर. या स्वराज्याला एक सार्वभौम कायदेशीर राज्य म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर या मातीत एका स्वतंत्र राजाचं राज्य स्थापन होत आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी तो सोहळा गरजेचा होता. आपण हिंदवी स्वराज्य हा शब्द वापरतो, पण याचा नेमका अर्थ काय होता? हे फक्त एका विशिष्ट धर्माचं राज्य होतं का? नाही, अजिबात नाही. हिंदवी या शब्दाचा अर्थ आहे हिंदुस्थानात राहणाऱ्या लोकांचे. हे हिंदू धर्मापुरतं मर्यादित नव्हतं. म्हणजे त्यांच्या प्रशासनात सर्व धर्माचे लोक होते? नक्कीच. त्यांचे आरमार प्रमुख दौलत खान, तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान, त्यांचे विश्वासू अंगरक्षक मदारी मेहतर हे सर्व मुस्लिम होते. त्यांनी कधीही मस्जिद पाडली नाही. हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य, जिथे कोणताही बाहेरील शासक अन्याय करणार नाही. आणि मग 6 जून 1674 रायगडावर तो भव्य सोहळा पार पडला. या राज्याभिषेकाने प्रशासनात काय मोठे बदल घडवले? अष्टप्रधान मंडळाबद्दल सांगा. राज्याभिषेक म्हणजे केवळ एक सोहळा नव्हता, तर एका नव्या प्रशासन व्यवस्थेची ती सुरुवात होती. महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. म्हणजे एक प्रकारे आजच्या भाषेत त्यांचं कॅबिनेट होतं असं म्हणू शकतो का आपण? अगदी. आणि ते केवळ सल्लागार नव्हते. हे अष्टप्रधान मंडळ म्हणजे सत्तेच्या विकेंद्रीकरणाची एक सुरुवातीची आवृत्ती होती. म्हणजे एकाच व्यक्तीवर सगळा भार न टाकता. बरोबर. प्रत्येक क्षेत्रासाठी तज्ज्ञ व्यक्ती नेमून कारभार चालवण्याची ही पद्धत त्या काळात क्रांतिकारी होती.
पंतप्रधान, अमात्य म्हणजे अर्थमंत्री, सेनापती, न्यायाधीश अशा 8 प्रधानांना आपापल्या खात्यात स्वायत्त अधिकार होते, पण ते थेट छत्रपतींना जबाबदार होते. हां, तर आधुनिक मंत्रिमंडळ प्रणालीचा पाया होता जो त्यांनी 350 वर्षांपूर्वी रचला. हो, अगदी. या संपूर्ण प्रवासात सुरुवातीपासून ते राज्याभिषेकापर्यंत राजमाता जिजाऊंची भूमिका किती निर्णायक होती. राजमाता जिजाऊ या स्वराज्याचा आत्मा होत्या. त्या केवळ महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्यांच्या पहिल्या गुरु, त्यांची सर्वात मोठी प्रेरणा होत्या. स्वातंत्र्याचं स्वप्न पहिल्यांदा त्यांनी पाहिलं आणि ते बाल शिवाच्या मनात रुजवलं. प्रत्येक महत्वाच्या क्षणी त्या महाराजांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. नक्कीच. पुरंदरच्या तहावेळी खचलेल्या महाराजांना पुन्हा उभं करणं असो किंवा कोंढाणा जिंकण्याची प्रेरणा देणं असो, त्यांच्याशिवाय स्वराज्याची कल्पनाच करता येत नाही. आणि मग महाराजांच्या आयुष्याची शेवटची काही वर्ष त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली होती. तिचा उद्देश काय होता? राज्याभिषेकानंतर स्वराज्याला उत्तरेकडून मुघलांचा आणि दक्षिणेकडून आदिलशाहीचा धोका कायम होता. त्यामुळे दक्षिणेत एक मजबूत पर्यायी राजधानी रसावी या दूरदृष्टीने त्यांनी कर्नाटकात मोहीम उघडली. जिंजी आणि वेल्लोडसारखे किल्ले जिंकले. हो, आणि स्वराज्याचा विस्तार थेट तंजावरपर्यंत नेला. याचा फायदा पुढे संभाजी महाराजांना आणि राजाराम महाराजांना झाला. जेव्हा महाराष्ट्रातील किल्ले लढवणं कठीण झालं, तेव्हा जिंजीच्या किल्ल्यावरूनच त्यांनी 8 वर्ष स्वराज्याचा लढा सुरू ठेवला. पण या सततच्या मोहिमा आणि अविश्रांत परिश्रमांचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला. होय. वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर त्यांचं निधन झालं. एका युगाचा अंत झाला, पण तो एका विचाराचा प्रारंभ होता. त्यांनी मागे केवळ एक राज्य नाही, तर एक सुसंघटित, मजबूत आणि मूल्यांवर आधारित स्वराज्य सोडलं होतं. त्यांची खरी ओळख केवळ एक महान योद्धा नाही, तर एक दूरदृष्टी असलेले राष्ट्रनिर्माते, एक कुशल प्रशासक आणि रयतेचा राजा अशीच आहे. तर हा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा थक्क करणारा प्रवास. आग्र्याच्या कैदेतून सुटून रायगडावर छत्रपती होण्यापर्यंतचा त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे केवळ एका भूभागाचं राज्य नव्हतं, तर ते विचारांचं, मूल्यांचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक होतं. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो. 17व्या शतकात जेव्हा जगभरात धार्मिक असहिष्णुता आणि अनियंत्रित राजेशाही होती, तेव्हा महाराजांनी सर्वधर्म सहिष्णुता, सत्तेचं विकेंद्रीकरण आणि न्यायपूर्ण कर प्रणालीवर आधारित एक कल्याणकारी राज्य स्थापन केलं. आजच्या आधुनिक लोकशाहीतील प्रशासकांना आणि नेत्यांना 350 वर्षांपूर्वीच्या या शासनाकडून काय शिकता येईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.